जसं पी व्ही प्लेनवरती एखाद्या प्रोसेसचा खालचा एरिया हा वर्क ट्रान्सफर दाखवत असतो, तसं टी एस प्लेनवरती एखाद्या प्रोसेसचा खालचा एरिया हा हीट ट्रान्सफर दाखवतो. रिमेंबर दिस. ओके. अँड प्रूफ आता आपण पाहिलं. ओके, वी हॅव सीन द प्रूफ. ओके, सो ह्याच्यामध्ये काय डाऊट आहे? बिकॉज इन द एक्झाम दे विल आस्क, एकदा गेटमध्ये हा प्रश्न विचारला होता की असा प्रश्न होता, दिस इज अ पी व्ही प्लेन, दिस इज द प्रोसेस. Okay, this is the cycle, this is the TS plane, this is the TS plane, this is the cycle, same cycle. Okay, आता मला सांगा whether both areas are same or different. Same cycle आहे, same cycle. Okay, this is the cycle, same cycle. Okay, same cycle. एक TS प्लेन वरती आहे आणि एक PV प्लेन वरती आहे. एरिया दोन्ही सायकल मधला, हॅच केलेला एरिया दोन्ही सायकल मधला सेम असेल का वेगवेगळा? सर वेगवेगळं असणार. वेगवेगळा असणार. ओके, अजून कोणाचं वेगळा आन्सर आहे? समजा ही एक सायकल आहे, दिस इज अ सायकल. सायकल म्हणजे इनिशियल स्टेट आणि फायनल स्टेट काय असते? सेम असते. आपण सेम सायकल एकदा प्रेशर वर्सेस व्हॉल्यूम प्लेन वरती काढले आणि टेम्परेचर वर्सेस एंट्रॉपी प्लेन वरती काढलेले आहे. प्रश्न असा आहे, दोन ऑप्शन आहेत, एरिया सेम, दुसरा ऑप्शन आहे एरिया डिफरंट. आता एक विद्यार्थी सांगितला सेमी डिफरंट एरिया पाहिजे. दोन ऑप्शन पैकी कुठलं करेक्ट असेल? सर सेम असेल एरिया. अभिजित सेम म्हणतोय, प्रशांत डिफरंट. अजून हे दोघं सोडून बाकीचे विद्यार्थी सांगा, और यू कॅन राईट इट इन द चॅट बॉक्स ऑल्सो. सेम असणार सर. व्हेरी गुड, सेम काही विद्यार्थ्यांचं मत आहे. ज्यांना बोलायचं नाहीये किंवा सेम माईक असणार. प्रॉब्लेम आहे, दे कॅन राईट इन द चॅट बॉक्स. सेम सर. Same, very good. So many students are telling it is the same. Now question is सेम एरिया why? सर. Very good. Why it is the same? Answer, okay. Area is the same. माझं पण answer same आहे की area is the same. Now question is why the area is same? तुमच्याकडे काय प्रूफ आहे? म्हणजे इथे तुम्हाला एरिया डायग्राम मध्ये सेम दिसतो म्हणून सेम म्हणायचं आहे का एखाद्या कुठल्या तर लॉ वरून किंवा प्रिन्सिपल वरून हा एरिया सेम आहे असं सांगायचं आहे? ओके, कुठला तरी लॉ आहे त्याच्यावरून वी कॅन टेल इट एरिया इज अ सेम. ओके, कुठला लॉ आहे माहिती आहे? फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स. ओके, फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स काय सांगतो? फर्स्ट लॉ, सायक्लिक इंटिग्रल ऑफ डी क्यू इज इक्वल टू सायक्लिक इंटिग्रल ऑफ डी डब्ल्यू. हे झालंय का बघा? फॉर ए सायकल लॉ काय आहे? सायक्लिक इंटिग्रल ऑफ डी क्यू इज इक्वल टू सायक्लिक इंटिग्रल ऑफ डी डब्ल्यू. आता जे तुम्हाला दोन कन्सेप्ट सांगितल्या त्याचं ऍप्लिकेशन आहे हे. काय आहे? एरिया इनसाइड द सायकल और बिलो द प्रोसेस इंडिकेट्स द वर्क ट्रान्सफर ऑन पीव्ही प्लेन. पीव्ही प्लेन वरती एखाद्या प्रोसेसच्या खालचा एरिया किंवा सायकल मधला एरिया हे काय इंडिकेट करतं? वर्क. टेम्परेचर वर्सेस एंट्रॉपी प्लेन वरती पण एखाद्या सायकल मधला एरिया काय इंडिकेट करतं? तर हीट. हे नेट वर्क असणार आहे आणि नेट हीट असणार आहे. सायकल दोन्ही प्लेन वरती सेम आहे म्हणजे डब्ल्यू नेट इक्वल टू क्यू नेट असायला पाहिजे. म्हणजे सायक्लिक इंटिग्रल डी क्यू इज इक्वल टू सायक्लिक इंटिग्रल डी डब्ल्यू. म्हणजे दोन्ही एरिया काय असायला पाहिजे? सेम असायला पाहिजे. एरिया काय असायला पाहिजे? सेम. सो ऑप्शन 1 इज करेक्ट. कुठल्या लॉ वरून बट सर आपण? हा बोला. टीएस मध्ये आपण त्या ह्याच्या बिलोचा एरिया कन्सिडर करतो ना हीट ट्रान्सफरला. बिलो मग म्हणजे? सर ते ओके ओके, हा बोल.
म्हणजे सर ते आता सर्कलच्या बिलोचा एरिया आपण कन्सिडर करणार, जसं आपण मग बघितलं होतं पीव्ही मध्ये त्या सर्कलच्या आतला आणि बरोबर टीएस मध्ये बिलोच्या खालचा एरिया, मग सर ते डिफरंट होणार ना? बरोबर आहे, तुझं प्रश्न एकदम करेक्ट आहे. आता आपण काय विचारलेलं आहे, समजा अशी सायकल आहे. आता इथे थोडंसं टी एस प्लेन आहे, अशी सायकल आहे. ओके, आता बघा ह्या प्रोसेसमध्ये समजा हे 1 इथे आहे, 2, 3 आणि 4. ठीक आहे. आता मला सांगा 2 to 1 च्या खालचा जो एरिया आहे, 2 to प्रोसेस 1 to 2 च्या खालचा, तो आपण असा व्हाईट हॅचिंग कलरने दाखवूया. ओके, 2 to 1. आणि 3 to 4 च्या खालचा एरिया जो आहे तो थोडा ग्रीन हॅचिंगने दाखवतो. ओके, आणि सायकल मधला एरिया जो येणार आहे, सायकल मधला एरिया तो काय असणार आहे? सायकल मधला एरिया आपण थोडं येलो कलरने दाखवूया. हा, आता तुम्हाला डिफरन्स लक्षात येतो का बघा. 1 to 2 प्रोसेसचा खालचा एरिया जो असणार आहे 1 to 1 AB हा रेक्टँगल, 1 to AB हा रेक्टँगल म्हणजे 1 to 2 प्रोसेसचा खालचा एरिया, आणि 3-4 किंवा 4-3 AB हा एरिया म्हणजे 3 to 4 प्रोसेसच्या खालचा एरिया. आता सायकल जी आहे ही 1 2 3 4A ही एक कार्नोट सायकल आहे. 1 2 3 4A ही कार्नोट सायकल आहे. येलो हॅचिंग जे आहे ती कार्नोट सायकल आहे. मग इथे कार्नोट सायकल मधला एरिया जर काढायचा असेल 1 2 3 4A, तर तो एरिया काय येईल? एरिया 1 2AB मायनस एरिया 4-3AB is equal to area 1 2 3 4. ओके, सायकल मधला एरिया आला का लक्षात? आता हे एक चौकोन काढलेला आहे, त्याच्याऐवजी जर सर्कल काढला आपण असा, ठीक आहे, तर त्याच्यात काय येणार? सर्कल मधला एरिया काढण्यासाठी आपल्याला हा खालचा पार्ट वजा केला म्हणजे इथे 1AB ह्या कर्वच्या खालचा एरिया मायनस ह्या कर्वच्या खालचा एरिया म्हणजे लक्षात येते का बघा, 1AB हा व्हाईट कलरच्या कर्वच्या खालचा एरिया मायनस, आता दुसरा एक ब्ल्यू कलर घेतो, ह्या ब्ल्यू कलरच्या खालचा एरिया, हा दोन्ही एरिया मायनस जर केला तर आपल्याला हा सर्कल मधला एरिया भेटेल, आणि दॅट इज द नेटवर्क. लक्षात आलं का बघा? येस सर, येस. ओके, सो आर यू गेटिंग? तर सायकल मधला एरिया टीएस प्लेन वरती म्हणजे तो दाखवतो की नेट हीट ट्रान्सफर. फॉर एक्झाम्पल अजून इथं जर क्लॅरिटी हवी असेल तर इथे 1 to 2 प्रोसेसमध्ये आपण बॉयलरमध्ये हीट ॲड करतो, त्याला आपण म्हणतो हीट सप्लाइड QA, आणि 3 to 4 प्रोसेसमध्ये हीट रिजेक्ट करतो कंडेन्सरमध्ये, त्याला आपण म्हणतो हीट रिजेक्टेड QR. सो क्यू नेट जो येणार आहे, क्यू नेट इज इक्वल टू हीट सप्लाइड QA मायनस हीट रिजेक्टेड QR. दिस इज क्यू नेट. हा क्यू नेट जो असणार आहे तो सायकल मधला एरिया असणार आहे. तसंच वर्कसाठी आपण अप्लाय करू शकतो, आय थिंक पिक्चर विल बी मोर क्लिअर नाव. गॉट इट? येस सर. Okay, thank you. Now next, entropy. Okay, एक मिनिट.
ओके. एंट्रॉपी ड्युरिंग हीट ॲडिशन आणि हीट रिजेक्शन कशी असते ते आपल्याला चेक करायचं. ओके. आता हे इथं जो रेक्टँगल दाखवलेला आहे, दिस इज द रेक्टँगल, ह्याला आपण सिस्टीम म्हणूया. येलो कलर जे आहे किंवा भगवा कलर जो आहे दॅट इज अ रेक्टँगल. त्या सिस्टीममधून जर हीट बाहेर पडली तर ती सिस्टीम कूल होणार आहे. सो इट इज अ कूलिंग प्रोसेस. इफ द सिस्टीम इज रिजेक्टिंग हीट देन इट इज अ कूलिंग प्रोसेस. आणि मग हीट एखाद्या सिस्टीममधून जर हीट बाहेर पडत असेल, सो इट इज त्याची चेंज इन एंट्रॉपी जी असणार आहे, द चेंज इन एंट्रॉपी इज व्हेरी लेस. ह्याचं एक सोपं एक्झाम्पल जर सांगायचं झालं तर थंडीमध्ये आणि उन्हाळ्यामध्ये जर आपण कम्पेअर केलं तर उन्हाळ्यामध्ये वी फील लेस कम्फर्टेबल ॲज कम्पेअर टू विंटर सेशन. ओके. समरमध्ये कम्फर्ट हा कमी असतो ॲज कम्पेअर टू द विंटर. जे थंडीचे दिवस असतात त्यामध्ये भांडण किंवा माइंडची जी स्टेट असते दॅट विल बी लेस डिस्टर्ब्ड ॲज कम्पेअर टू समर. उन्हाळ्यामध्ये माइंड इज मोर डिस्टर्ब. जर कम्पेअर केलं, भांडणं जे जास्त होतात कुठल्या काळामध्ये होतात जर बघितलं, किंवा मनाची चिडचिड जी होते ती कुठल्या काळात, ती जनरली समरमध्ये होत असते. ओके. त्यावेळेस एंट्रॉपी किंवा डिग्री ऑफ डिसऑर्डर जे असते दॅट विल बी व्हेरी हाय ड्युरिंग द समर सेशन. तसंच सिस्टीममधून जर हीट बाहेर काढली तर एनर्जी बाहेर पडत असते. तुम्हाला ही कन्सेप्ट सांगायची राहिली. डिग्री ऑफ एंट्रॉपीला आपण डिग्री ऑफ डिसऑर्डर म्हणतो. एंट्रॉपी इज कॉल्ड ॲज अ डिग्री ऑफ डिसऑर्डर. एंट्रॉपीला काय म्हणतो आपण? एंट्रॉपी इज नथिंग बट डिग्री ऑफ डिसऑर्डर. एंट्रॉपीचे डेफिनेशन नाही म्हणतो, पण त्याला आपण एका डिग्री ऑफ डिसऑर्डरमध्ये मेजर करू शकतो. एंट्रॉपी म्हणजे काय? डिग्री ऑफ डिसऑर्डर. डिग्री ऑफ डिसऑर्डर कशी डिफाईन करायची? हाऊ टू डिफाईन द डिग्री ऑफ डिसऑर्डर? ओके. लेट अस ॲज्युम. ओके. नाऊ आय एम गिविंग गुड एक्झाम्पल. फक्त हे कुठं अप्लाय नका करू. इट इज जस्ट फॉर एंटरटेनमेंट. Okay, this is just for entertainment. What is it? This is one table. Okay, diploma students आहे, they know table and chair. ह्या टेबल वरती रेकॉर्डिंग चालू आहे, ठीक आहे. ह्या टेबल वरती एक इथे बॉटल आहे. कशाची बॉटल आहे? This is one bottle and here it is one glass. ओके. बॉटल आणि ग्लास म्हणल्यानंतर काय असणार आहे त्याचं? कोण सांगेल? पाणी. पाणी. इंजिनियर लोक आहे, पाणी थोडी पितात त्यात. काय असणार आहे? दूध. दूध. ज्यूस. ज्यूस. अरे मोठे झालोय आपण. दारू. हा, गुड. त्याच्यामध्ये असणार आहे दारू. बियर आहे. दारू थोडस नाव नाही घेता येणार इथे. बियर असणार आहे. आणि हा एक थोड्या वेळासाठी मीच आहे समजा. तुमचं नाव घेतलं तर बदनाम केलं म्हणतात मला. सो दिस इज भोगे सर. तब्येत अशीच आहे माझी, थोडीशी वाढू. हे भोगे सर आहेत. हा ग्लास आहे, बिअरचा आहे. थोड्या वेळासाठी ॲज्युम करा. डिग्री ऑफ डिसऑर्डर सांगायची आहे आपल्याला. तर सध्या आपण घाई गडबडीत आहेत, पटकन लेक्चर संपवायचे आहेत, लाईक दॅट. दिस इज अ डिग्री ऑफ डिसऑर्डर चेक करण्यासाठी इथे एक बिअर आणि बिअरचा ग्लास आहे. एक ग्लास घेतला आपण, समजा आपण म्हणजे मी घेतला, तुम्ही नाही घ्यायचं. भोगे सरांनी एक ग्लास घेतला. भोगे सर असे व्हर्टिकल आहेत, किंवा एक जण आहे, एक इंजिनियर आहे, असं व्हर्टिकल आहे. एक ग्लास घेतला.
एक ग्लासमध्ये काय होत नाही सगळ्यांना माहिती आहे ना? येस किंवा नो म्हणा. माहिती आहे की नाही, एक ग्लास जर घेतली बिअर तर काय होतं का? नाही नाही माहिती सर. नाही माहिती. ओके ठीक आहे. तर एक ग्लास बिअर घेतली तर एवढा काही फरक पडत नाही, माणूस हा व्हर्टिकलच राहतो. अजून एक ग्लास घेतला, असे एक 3 4 5 7 8 9 10 ग्लास घेतले. हा व्हर्टिकल जी पोझिशन आहे ती चेंज व्हायला चालू होते ॲज नंबर ऑफ ग्लासेस. मग माणूस थोडा डुलायला लागतो, अजून डुलायला लागतो, आणि आफ्टर सम टाइम्स, मग आता हे तुम्ही पोझिशन पाहिले असेल, एक जास्त ग्लास झाल्यानंतर जी व्हर्टिकल पोझिशन होती ती कशी झालेली आहे? झोपलेली. हॉरिझॉन्टल. व्हेरी गुड. सो झोपलेली किंवा हॉरिझॉन्टल. As the number of classes goes into the stomach, the position from normal vertical becomes it is a horizontal, and we have seen in Solapur number of horizontal people on the road or roadside because of this degree of disorder. ओके. तर डिग्री ऑफ डिसऑर्डर म्हणजे काय? एखाद्या नॉर्मल पोझिशन पासून आवे जाणं, त्याला आपण म्हणतो डिग्री ऑफ डिसऑर्डर. ओके. अँड दिस विल हॅपन. ओके. अँड दिस विल हॅपन बिकॉज ऑफ द एंट्रॉपी. एंट्रॉपी ही फक्त थर्मोडायनॅमिक्समध्ये नसून एंट्रॉपी विल बी एव्हरीवेअर. एंट्रॉपी विल बी एव्हरीवेअर. एंट्रॉपी एव्हरीवेअर म्हणजे काय? डिसऑर्डर. जर आपण काही अगोदरचे आहेत माझ्याकडे ह्याच्यामध्ये प्रेझेंटेशनमध्ये फोटो, अगोदरचे साधू संत असतील किंवा गॉड्स असतील किंवा अगोदरचे जर पाहिले आपण फोटोज, वी फील बाय लुकिंग ॲट दोज फोटोज ऑर प्लेसेस, वी फील हॅपी ऑर पॉझिटिव्ह लाईक दॅट. बट नाउअडेज असं म्हणजे तेज जे असायचं अगोदर, आपल्या आजी आजोबा जरी पाहिले किंवा पणजोबा वगैरे त्यावेळेसचे, ते असे प्लेझेंट दिसायचे. आणि आता जर आपण एकमेकांच्या चेहऱ्याकडे पाहिलं तर तो प्लेझेंटपणा जो आहे तो खूप कमी झालेला आहे. एव्हरीबडी इज इन अ रश. हरीमध्ये आहे, टेन्शनमध्ये आहे, पैशाच्या, रिलेशन्सच्या, त्याच्यानंतर फॅमिली प्रॉब्लेम्स, अभ्यासाच्या किंवा जॉबच्या किंवा सेट व्हायच्या. सो एव्हरीबडी इज इन अ रश, अँड बिकॉज ऑफ दॅट देर इज अ डिग्री ऑफ डिसऑर्डर. एन नंबर ऑफ ॲक्टिव्हिटीज are there at the same time, and because of that pleasantness, positive energy is lost, and degree of disorder, त्याला आपण एका टेन्शनमध्ये डिवाइड करतो आणि त्याच्यामुळे एंट्रॉपी वाढते. सांगायचा उद्देश काय? एंट्रॉपी ही सगळीकडे आहे. एंट्रॉपी इज इन एव्हरीवेअर. ओके. अगोदर लग्न केलं की लाईफ टाईम ते राहायचं. सध्याचे लग्न माहिती आहे तुम्हाला, इट विल नॉट लास्ट 1 week 2 weeks 15 days. काही वेळेस लग्न जमतं आणि मोडतंय. ओके. सो दिस इज ऑल दिस बिकॉज ऑफ द डिग्री ऑफ डिसऑर्डर. रिलेशन्समध्ये डिग्री ऑफ डिसऑर्डर आलेले आहे, पॉलिटिक्समध्ये आलेले आहे. अगोदरचं पॉलिटिक्स चांगलं होतं म्हणतात, आताच खराब आहे. पैशामध्ये डिग्री ऑफ डिसऑर्डर आली. अगोदर 1 रुपयामध्ये बऱ्याच आपल्याला खाऊ भेटायचा, आता तो भेटत नाही. डिग्री ऑफ डिसऑर्डर. So in a money, in a relations, in politics, in thermodynamics, everywhere there is a degree of disorder, and in the thermodynamics or in the universe, this degree of disorder increases. आपण आज ऐकतो आई वडिलांचे किंवा आजो पहिल्यासारखं काही राहिलं नाही म्हणतो, आणि ते राहणारही नाही. ते तुम्ही इथं प्रूव्ह करू शकता. ओके. सो पहिला आम्ही अभ्यास खूप करायचो, आत्ताची मुलं करत नाहीत. असं एक थोडंसं लॉजिक असतं आईवडिलांचं. दॅट इज अ ट्रू. त्यांना अभ्यासाची गरज नाही. नो नीड टू स्टडी राईट नाऊ. ओके. सो एव्हरीवेअर देर इज अ डिग्री ऑफ डिसऑर्डर. ओके. दॅट पुढच्या स्लाईडमध्ये येऊन जाईल. ठीक आहे. तर इथे सांगायचं काय होतं, डिग्री ऑफ डिसऑर्डर जे आहे, जसं आपण पाहिलं वॉटर, चहा करताना जर पाहिलं वॉटर सुरुवातीला बिफोर हिटिंग इट इज अ स्टँड स्टिल. आफ्टर हिटिंग इट विल स्टार्ट डान्सिंग और मोमेंट विल बी हॅपनिंग.
So molecular disorder increases after heating, and after removing the heat, molecular disorder decreases, so entropy decreases. लक्षात येतंय का बघा, डिग्री ऑफ डिसऑर्डर आणि हाऊ इट इज कोरिलेटेड विथ द एंट्रॉपी. लक्षात येत आहे. सो ॲज कुलिंग, थोडक्यात इथं शॉर्टकट मध्ये कुलिंग असेल तर एंट्रॉपी कमी होते, हिटिंग असेल तर एंट्रॉपी वाढते. नो हीट ट्रान्सफर, नो चेंज इन एंट्रॉपी. सिंपल आहे. लक्षात येत आहे. ओके. आता इथे मग काही विद्यार्थ्यांचं मत असेल, युनिव्हर्सची पण एंट्रॉपी ही कंटिन्युअसली वाढत जात असते इफ इट इज अ हिटिंग ऑर कुलिंग. टोटल एंट्रॉपी ऑफ द युनिव्हर्स. ओके. तो आता ही सिस्टीम आहे. लेट अस कन्सिडर दिस इज अ युनिव्हर्स. त्याच्यामध्ये एक सिस्टम घेतली. येस. ओके. परत एकदा डायग्राम ड्रॉ करू. हे युनिव्हर्स आहे. यू म्हणजे युनिव्हर्स. टेक वन सिस्टीम इन दिस इज अ सिस्टीम. ओके. ह्या सिस्टीम मधून हीट जर बाहेर पडली तर सिस्टीमचं कुलिंग होतं. बट सराउंडिंग जे आहे सिस्टीमच्या बाहेर, ग्रीन बाउंड्रीच्या बाहेर आणि व्हाईट बाउंड्रीच्या आतमधलं हे सराउंडिंग आहे. सराउंडिंगचं काय होणार आहे, सिस्टीमचं जर कुलिंग झालं, सिस्टीम जर कूल झाली तर सराउंडिंग काय होणार आहे, हीट होणार आहे. ओके. आणि मग ही प्रोसेस झाली, सिस्टीमचं कुलिंग झालं, सिस्टीमची एंट्रॉपी कमी होते पण सराउंडिंगची वाढते. आणि मग टोटल एंट्रॉपी जी आहे, टोटल एंट्रॉपी ऑफ युनिव्हर्स इज अ चेंज इन एंट्रॉपी ऑफ सिस्टीम plus change in entropy of surrounding, change in entropy of the surrounding. Let it be heating or cooling process, change in entropy of the universe always increases. बघा मजा. मी काय म्हणलं, कुलिंग असेल चेंज इन एंट्रॉपी ऑफ सिस्टम कमी होईल, चेंज इन एंट्रॉपी ऑफ द सराउंडिंग होईल, बट नेट चेंज विल बी ऑलवेज इन्क्रीजेस. नेट चेंज विल बी ऑलवेज इन्क्रीजेस. त्यामुळे डिग्री ऑफ डिसऑर्डर, एखादी प्रोसेस झाली, डिग्री ऑफ डिसऑर्डर ही वाढणारच आहे, ती कमी होत नाही. जर प्रोसेस रिव्हर्सिबल असेल, प्रोसेस जर रिव्हर्सिबल असेल, चेंज इन एंट्रॉपी इज झिरो ऑफ द युनिव्हर्सची चेंज इन एंट्रॉपी झिरो असेल जर प्रोसेस जर रिव्हर्सिबल असेल. If a process is irreversible, then change in entropy of the universe always increases. And एखादी प्रोसेस जर करायची असेल तर ती प्रोसेस इरिव्हर्सिबलच करावी लागते, अदरवाईज होत नाही. ओके. एखादी प्रोसेस जर करायची असेल तर ती प्रोसेस इरिव्हर्सिबल करावी लागते, लॉस करावा लागतो. देन अँड देन ओनली दॅट प्रोसेस इट विल हॅपन, अदरवाईज इट विल नॉट हॅपन. Okay, so degree of disorder increases of the universe whenever there is any process, it will happen. Clear? Okay. त्याच्यामुळे इथे लिहिले आपण, change in entropy of the universe for cooling or heating, it is always, कुठे लिहिले, हा इथे, change in entropy of the universe is always greater than zero. It is true for heating as well as cooling process. But cooling process मध्ये सिस्टीम न जर हीट बाहेर टाकली तर चेंज इन एंट्रॉपी ऑफ द सिस्टम लेस देन झिरो असेल, निगेटिव्ह असेल. जर प्रोसेस सिस्टीम मध्ये जर हीट ऍड केली, चेंज इन एंट्रॉपी ऑफ द सिस्टीम वाढत आहे. पण कूलिंग किंवा हिटिंग दोन्ही प्रोसेसमध्ये युनिव्हर्सची एंट्रॉपी ही वाढतच असते. सिस्टीमची मे बी पॉझिटिव्ह, निगेटिव्ह और झिरो. ओके. इथं तुम्हाला अजून एक ऑब्जेक्टिव्ह विचारलं जाईल, चेंज इन एंट्रॉपी ऑफ सिस्टम वेदर इट इज अ पॉझिटिव्ह, निगेटिव्ह और झिरो. चेंज इन एंट्रॉपी ऑफ द युनिव्हर्स वेदर इट इज पॉझिटिव्ह, निगेटिव्ह और झिरो. हे दोन प्रश्न आहेत. तर पहिल्या प्रश्नाचं उत्तर काय आहे आणि दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर काय?
चेंज इन एंट्रॉपी ऑफ द सिस्टम. बघा, चेंज इन एंट्रॉपी ऑफ द सिस्टम मे बी पॉझिटिव्ह कधी असेल, सिस्टीमला हीट दिल्यानंतर, हीटिंग प्रोसेस. निगेटिव्ह कधी असेल, सिस्टीमचं कूलिंग झाल्यानंतर. सिस्टीमचं टेम्परेचर कॉन्स्टंट असेल तर चेंज इन एंट्रॉपीचं 0. युनिवर्ससाठी चेंज इन एंट्रॉपी इज अ पॉझिटिव्ह or in limiting case it is a 0, never negative. Change in entropy of the universe, never it is a negative, only positive for irreversible process, 0 for reversible process. आपण आता म्हणतो की टेम्परेचर वाढत चाललंय, वातावरण खराब होत चाललंय, तर म्हणजे वातावरण सोलापूरचं असेल किंवा भारताचं असेल किंवा जगाचं असेल, हे खराबच होत जाणार आहे. जर सगळ्या प्रोसेस रिव्हर्सिबल केल्या तर आहे एवढं चांगलं, आता जी स्थिती आहे तसं राहील. सगळ्या प्रोसेस जर रिव्हर्सिबल केल्या, समजा प्रोसेस इरिव्हर्सिबल होत राहिल्या तर हे वातावरण अजून खराब होत जाणार आहे, हे चांगलं होणार नाही. रिमेंबर दिस. ओके. येणाऱ्या पिढीला त्याचे जे प्रॉब्लेम आहेत त्याला सामोरं जावंच लागणार आहे. हे वातावरण सुधारणार नाही. ओके. कधी सुधरेल, जर प्रोसेस रिव्हर्सिबल केल्या, इकोसिस्टीम जर पाळली आपण, तरच आहे तसं वातावरण राहील. ह्याच्यापेक्षा चांगलं होणे नाही, ह्याच्यापेक्षा खराब होणे आहे. लक्षात येते का बघा? ओके. So this is all about the entropy. If you have any questions, we have 3-4 minutes we can discuss. Okay. And still more lectures are required to complete this topic or syllabus. I think we will extend. I will request sir to extend this lectures till next week. Okay. We will see what will happen. Okay. So for any questions, the forum is open. We can discuss. आहेत काही प्रश्न विद्यार्थ्यांचे? लक्ष्मण, काय क्वेश्चन आहे? लक्ष्मण बहिरी, काय आहे नाव तुमचं? बहिरी. लक्ष्मण, आवाज येतोय का? लक्ष्मण लेफ्ट. ओके. आहे कुणाचा प्रश्न? रोहन, कुणाल? नाही सर. नाही सर. नाही सर. चालेल, थांबूया इथे हो सर. आता. आणि आवाज आणि डिस्प्ले मध्ये आता काय अडचण नाही आहे ना प्रेझेंटेशन मध्ये? नाही सर, नाही. काही नो अडचण सर, नो. नाही. काय ओके, ठीक. विल कंटिन्यू नेक्स्ट लेक्चर. जे शेड्यूल मध्ये येईल त्याच्यानुसार घेऊ आपण. ओके. तोपर्यंत हो. थँक्यू थांबूया. सर. चलो, बाय. थँक्यू. ओके. थँक्यू थँक्यू सर. सर. थँक्यू थँक्यू. सर.